हॅलो एव्हरीबडी. तुम्ही जर नेहमी पोहे, उपमा, इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे 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 खाऊन कंटाळला असताल तर तुमच्यासाठी एक नवीन आणि हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवतोय दुधी भोपळ्याचे दिरडे. आणि याच्यासोबत काय खायचं याचं पण टेन्शन नाही घ्यायचं, कारण त्याच्यासोबत आपण चटणी पण बनवणार आहेत आणि त्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओत येणार आहे. सो फॉलो करून ठेवा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे मंडळी, एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा साल काढून मस्त किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यात घालायचे 1 वाटी तांदळाचं पीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हिरवी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि जर तिखट बनवायचे असेल दिरडे तर त्याच्यात घालायची थोडीशी लाल मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर घातल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच याचे दिरडे बनवून घ्यायचे. छान असा तवा मध्यम आचेवर गरम करायचं आहे. थोडंसं सगळीकडून त्याला तेल लावून घ्यायचे आणि त्याच्यावर हे सगळं छान असं स्प्रेड करून घ्यायचे. गोल करा, चौकोनी करा, त्रिकोणी करा, जसं तुम्हाला आवडेल तसं करा, कारण की कसं केलं तरी ते पोटातच जाणार आहे. झाकण ठेवूनच याला एका बाजूने शिजून घ्यायचे, मस्त पलटायचे आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचे. भाजून आणि शिजून दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर असे झटपट आणि 15 मिनिटात तयार होतात हे दुधी भोपळ्याचे धिरडे.